केलेलं होतं म्हणून काय वाटलं नाही, दुसरं पहिलं गेलं त्याला लई भीती वाटत. मित्रांनो ते उलट पालट सगळ्यात डेंजर आहे. डोकं आहे ना असं अख्खं मेंदू खाली आल्यासारखं वाटायला लागले. मला कम्प्लेट उठा. मस्त मस्त एन्जॉय आला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना. पुन्हा एकदा आपण एका नवीन लोकेशनला आलो आहोत. हे लोकेशन म्हणजे सोंदे फार्म, जे अगदी पुण्यापासून जवळ असलेलं हे फार्म आहे. आणि इथे मस्तपैकी ॲडव्हेंचरसुद्धा आहे आणि वॉटर पार्क वगैरे सगळे. तर आपण इथं मस्त आता आतमध्ये जाणार आहोत आणि कशा पद्धतीने याचं तिकीट आहे किंवा याची काय काय फॅसिलिटी आपल्याला आतमध्ये मिळणार आहे मी तुम्हाला ते सगळं सांगणार आहे. तर आजचा दिवस हा फुल आपण एन्जॉय करणार आहोत या सोंदे फार्ममध्ये. चला तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा जाऊन तिकीट घेऊ. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जातानाच आपल्याला पहिल्यांदा पाहायला भेटतो ते श्री गणेशाची मूर्ती, ज्याचं आपण दर्शन घेऊन आतमध्ये जाणार आहोत. इथंच इथं बघितलं तुम्ही, तर समोर आहे तिकीट काउंटर आणि इथून तिकीट काउंटरनंतर आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. आतमध्ये तिकीट काउंटरवरती आल्यानंतर आपल्याला एक छोटासा फॉर्म फिल करायला लागतो. इथे तुम्हाला पर पर्सन म्हणजे मोठ्या व्यक्तीसाठी 1300 रुपये आणि लहान मुलासाठी म्हणजे 10 वर्षाखालील जे मुलं असेल त्याच्यासाठी आपल्याला इथे 1100 रुपये पेड करावं लागतं इन्क्लूड GST. तर आम्ही हे सगळं केल्यानंतर आम्ही तिकीट काढून आम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी अशी एक बँड हाताला बांधलं जातं आणि तुम्ही ते बँड बांधल्यानंतर तुम्ही आतमध्ये थेट प्रवेश करू शकता. मित्रांनो, मस्त इथे फोटोशूट केलं आहे आणि आता आपण एंट्री करतो आहे ते आतमध्ये. आपल्याला या छत्र्या वगैरे मस्त लावले त्यांनी आणि इथलं जे कलरफुल वरचा जो रफ आहे तो एक नंबर जबरदस्त दिसतो आहे आणि तुम्ही इथं मस्त फोटोशूट करू शकताय. आणि लांबपर्यंत जो पॅसेज आहे हा सगळा तुम्ही इथं पाहू शकताय. आणि इथं महत्त्वाचं काय टायमिंग आहे प्रत्येक गेम खेळण्याचा. तर मी तुम्हाला तो टायमिंगसुद्धा सांगतो. ब्रेकफास्ट हा सकाळी 9 ते 10:30 वाजल्यापर्यंत आहे. त्यानंतर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी जे 10:30 वाजता चालू होतात तर 1:30 वाजल्यापर्यंत असतात. त्याच्यानंतर लंच तुम्हाला दिलं आहे 1 PM to 2:30 PM. सगळ्या त्यावेळेस ॲक्टिव्हिटी असते त्या क्लोज असणार आहे. ॲडव्हेंचरमध्ये वॉटर ॲक्टिव्हिटीज ते 2:30 वाजता चालू होणार आहे आणि 4:30 वाजता संपणार आहे. त्याच्यानंतर हायटी असणार आहे 5 ते 6 वाजल्यापर्यंत आणि त्याच्यानंतर 4 ते 5 हे आर्चरी, रिफिल, शूटिंग, बॉडी जोरिंग हे सगळं असणार आहे. आणि इंडोर गेम्स ह्या ज्या आतमध्ये इंडोर गेम्स आहे त्या तुमच्या असणार आहे सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत. आणि तिथे खाली लिहिलेलं आहे की स्विमिंग कॉस्ट्यूम हा कंपल्सरी. हे लक्षात ठेवा, आल्यानंतर या पद्धतीने शेड्यूल असणार आहे. त्यामुळे सकाळी जर आमचा आज सकाळी नाश्ता मिस झाला कारण की आम्ही आलोच 11 वाजता, त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे आमचा. पण तुम्ही जर येणार असाल तर 9 वाजता इथं या, म्हणजे 10:30 वाजेपर्यंत तुम्हाला नाश्ता ब्रेकफास्ट तुम्हाला करता येईल. तर असं हे शेड्यूल आहे. तर आपण पहिले आता ह्या ॲक्टिव्हिटीज करू. वरच्या बघा ह्या ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहे. मला त्याला बेल्ट वगैरे बांधेन, मग आपण तिथनं वरती जायचं आहे. रेडी.
एक तास पूर्ण केलेला आहे आणि आता पोहोचले जवळ. काय होतंय, जमतंय का? तर फायनली दक्ष आणि सुषमा गेलेली आहे. खूप दिवसातून पहिला प्रयत्न आहे त्यांचा. दोघं पण घाबरते. पहिली वेळ तिथं चप्पलच काढली. तर मित्रांनो, आता आपण ही ऍक्टिव्हिटी करून झालेली आहे. आता आपण चालू आहे जीप लाईनला. जीप लाईनला आम्ही तिघं पण करणार आहे आणि शिवराजला पण सांगणार आहे. चल बा जीप लाईन करायला ये वरती चल. कसा अनुभव होता? मस्त ना? पहिल्यांदा केलं ना? छान छान. तर मित्रांनो, छान अनुभव होता. दक्षिणची पहिली वेळ होती आणि आम्ही सुषमाने दिव्यागरला केलं होतं पहिल्यांदा. तर तिथला अनुभव आणि तिथला अनुभव हा सेमच आहे. थोडंसं राईडचा जो टाईम आहे तो कमी आहे, त्यामुळे पटकन पोचलो 1 मिनिटाच्या आतमध्ये. तिथं म्हणजे समुद्राच्या वरनं होतं, त्यामुळे केलेलं होतं म्हणून काय वाटलं नाही. दुसरं पहिलं गेलं त्याला लई भीती वाटत. पण ते तिकडल्या पेक्षा बारीक आहे, लय पटकन येते. मोठं होतं, केवढं मोठं होतं ते. इकडून आला. चला इकडून. आता चाललोय स्टॉपला आणि वरतून मस्त की दूर डायरेक्ट खाली यायचे. तो अनुभव घ्यायचा आपल्याला. आमचे दक्षू वर चढते आता. जा हळूहळू. तर मित्रांनो, जीप लाईन वगैरे आपले इथले ॲडव्हेंचर आत्ता आपले झालेले आहे. सगळे ॲडव्हेंचर झालेत आणि आता चाललं एकदम जबरदस्त आणि भन्नाट अशा राईड्सवरती. जी राईड्स करतो उलटा पालटा म्हणलं तरी चालेल, कारण की तीच उलटा पालटा राईड्स आपल्याला तिथं पहिले आपल्याला जाऊन घ्यायची आहे. चला.
मित्रांनो ते उलटं पालटं सगळ्यात डेंजर आहे. डोकं आहे ना असं अख्खं मेंदू खाली आल्यासारखं वाटायला लागले. सुष्मिता पक्की घाबरली होती. आणि आम्ही केल्यानंतर जिथं जेवढी लोक बसली होती ना सगळी निघून गेली, पळून गेली, कुणीच करत नाही आहे. आता एक जण बसले ते तेव्हा कसे घाबरले जातात. इतकी लोक आहे बसायला कोणीच मागा ना. आम्ही पहिली ट्रायल घेतली, आमचं बघून निम्मी पळून गेली. तुला काय वाटतंय? म्हणूनच पहिल्यांदा ट्रायल घेतली तुम्हाला वाटतं, नंतरही बसणार नाही म्हणून मला मस्त वाटलं, मस्त वाटलं. काय नाही, गार पाणी मस्त. तर मित्रांनो गार पाणी पण आहे पाणी प्यायला इथं. पाणीचं काही टेन्शन घेऊ नका. राईड्स करून कंटाळा आला असेल तर तुम्हाला या आवारामध्ये तुम्हाला काही सायकल मिळतात. तुम्ही सायकलवरती सुद्धा मनसोक्त या संपूर्ण परिसर फिरू शकता. तर आम्ही सुद्धा थोडी सायकल राईड्स घेतली आणि ह्या परिसरामध्ये थोडीशी फेरफटका मारला. तर आत्ता वेळ झालेली आहे लंचची. वाजल्यात बराबर 1. तर आता मग लंचमध्ये पाहूया काय काय आहे. चला लवकर, लंच करायचं आहे आपल्याला. लंच करायचं आहे ना? करायचं आहे ना? मग चल. तिथं आहे व्यवस्था. इकडे बघा किती मोठं लॉन आहे. पापड, डाळ, राईस, भेंडी, बटाटा, पनीर, कोथिंबीर वडी, गुलाबजाम आणि महत्त्वाचं म्हणजे आंबारस. कोथिंबीर घे. इकडं कोशिंबीर पण तुम्हाला जेवणासाठी असे टेबल्स होते. मित्रांनो हे बघा मस्तपैकी जेवणसुद्धा जबरदस्त आहे. व्हेज जेवण आहे, बघू शकताय. दक्षिणी पहिला घास खाला आहे. कसं वाटतं? तर जेवण झालेलं आहे भरपूर आणि मस्त जेवण होतं. क्वालिटी छान होती जेवणाची. स्विमिंग टँकमध्ये जायचं आहे पण त्याच्या अगोदर आहे ना थोडंसं जरा आराम करायला लागणार आहे. कारण हे बघू शकताय तंतोतंत जेवण झाले. शिवराजने तर किती गुलाबजाम खाले रे? किती लय किती? 5 आणि दक्षू तू 2 गुलाबजाम. दक्षू जरा कमी जेवलेली आहे कारण तिला स्विमिंग करायची आणि आम्हाला पण करायची सगळ्यांना. तिथं जरा ते खॉट आहे ना, त्या खॉट तिथं जरा बसू आपण, थोडासा आराम करू मग जाऊ आहे ना. संपूर्ण दिवस इथं आपण एन्जॉय करू शकतो. भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. मेन म्हणजे पुण्याच्या जवळ असल्यामुळे ना येणं जाणं सुद्धा सोपं आहे आपल्याला. तिथं जरा जाऊन बसू आपण, थोडंसं आराम करू. नंतर दमलं ना इथं झोपायचं मस्त वेगळी. तर मित्रांनो आम्ही झालो रेडी. सगळ्यांनी चेंज केलेत कपडे. आत्ता करायचा आहे निस्ता जल्लोष. ते सुद्धा कुठं? स्विमिंग टँक मध्ये. चलो.
back since you left, so don't bother. This is how I feel now. I never had it so good, had it so good. I never had it so good. Without your love, I know I would. I feel good, I feel good. I never had it so good. Without your love, I know I would. Waking up early. तर मित्रांनो फायनली आपलं स्विमिंग झालेलं आहे, वॉटरच्या सगळ्या राईड झालेल्या आहे आणि आता आपण चाललो आहे पुढची राईड कुठली आहे शूटिंग्स आणि बाकीचे दुसरे स्पोर्ट आहे ते, त्याच्यानंतर आहे हायटी, त्याच्यानंतर आहे टॅक्टर राईड. एवढ्या राईड अजून बाकी आहे. तर मस्त एन्जॉय आला आहे आत्तापर्यंत तरी. कपडे वगैरे चेंज केली आणि ते चेंज करायला गेलं, चेंज केलं की आता आपण जाणार आहोत शूटिंगला. तर मित्रांनो मी पहिले दोन जे ॲरो आहे ते माझे फुस गेले, दुसरे दोन ते बरोबर लागले आणि पण तास आपल्याला लागते इथं बघ कसं लागलं आहे. आता आम्ही रायफलिंग करणार आहे, तिथून त्या भावल्या उडवणार आहे. उडवणार ना तू? चल घे पहिले सुषमाजी. करायचंय का? हां त्याला एक बावली उडव बघू दे आणि भुसवणार आहे. तर मित्रांनो शूटिंग आणि त्यानंतर आश्चर्य करून झाल्यानंतर आत्ता आपण आलो आहे या ठिकाणी असलेलं एक छोटंसं म्युझियम आहे, ज्याला आपण नाव त्यांनी दिलेलं आहे 12 बलुतेदार. ते म्युझियम पाहायला आलेलो आहोत आणि या म्युझियममध्ये आपल्याला खरं तर 12 बलुतेदार कसे असतात किंवा त्यांचे चित्ररूपी आपल्याला संग्रहालय इथं पाहायला भेटते. तर ते आपण पाहणार आहोत. हे बघा इथून आता एंट्रन्स आहे, इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच हा आपल्याला माणूस भेटतो आणि इकडे बघा पहिलं शिंपी आपल्याला पाहायला भेटतं. हे शिंपीचं खरं तर स्टॅच्यू आपल्याला इथं पाहायला भेटतोय. आणि इथं जर पुढं आलो आपण तर इथं आपल्याला बघायला भेटतोय बघा तुम्ही इथं तर पाहिलं तर परेड, जे आपल्याला कपडे बिपडे धुतात ते असे परेड यांचा स्टॅच्यू पाहायला भेटतो. आणि इथं 12 बलुतेदार जे आपले 12 बलुतेदार म्हणतो ते 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 आपल्याला इथं त्याचं चित्ररूपात पाहायला भेटतं. इथं सोनारांचं इथं पाहायला भेटतं. तर इथं आपल्याला गुरव समाज यांचे इथं चित्र रेखाटले दिसतात. इथं तुम्ही जर पाहिलं तर इथं तुम्हाला बघू शकता नाही त्यांचं आपल्याला चित्र पाहायला भेटते. आणि इथे बघा इथं मेंढपाळे म्हणजे आपण मेंढपाळ ढोरे वळणारे. आणि या साईडला बघा इथं सुद्धा तुम्हाला बघू शकताय, इथं चांभार बघू शकताय, चांभाराचं स्टॅच्यू बघू शकता इथं. आणि इकडं पाहिलं तर इकडं सुद्धा आपल्याला कुंभाराचं स्टॅच्यू आहे इथं. अशा पद्धतीने आपल्याला इथं 12 बलुतेदार समाज आपल्याला इथं पाहायला भेटतो. इथं बघा इथं तुम्हाला लोहार पाहायला भेटतो, त्याला ब्लॅक स्मिथ म्हणतात, असं लोहारांचं एक चित्ररूप पाहायला भेटतं. तर इथं आपल्याला दुसरं इथं काय आहे तर इथं आपल्याला एक असंच चित्र जे की आपल्याला वृद्ध महिला आणि इथं ब्राह्मण समुदाय त्यांचं आपल्याला पाहायला भेटतं आहे. आणि इकडे बघा इकडं आपल्याला सुतार पाहायला भेटतो आहे. अशा पद्धतीचं आपल्याला अनेक चित्ररूपाचे अशा पद्धतीने अनेक चित्ररूपी संग्रहालय आपल्याला इथं छोटंसं पाहायला भेटतं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता इथं आल्यानंतर. आणि अशा पद्धतीने आपण इथनं सगळं पाहून झाले. आता वेळ झालेली आपली या ठिकाणी असलेल्या हायटीची आणि हायटीनंतर असणारे ट्रॅक्टर राईड, त्यानंतर असणारे चेकआउट. पूर्ण दिवस कसा गेला काही कळलंच नाही आहे. तर खूप छान असं लोकेशन आहे, त्यामुळं आम्हाला तर सगळ्यांना आवडलं आणि आम्ही एन्जॉयसुद्धा केला आहे. चला आता आपण पहिल्यांदा जाऊया हायटीला, थोडंसं आता नाश्ता करू, बघू नाश्त्याला पण काय ते पण पाहिजे. चला तर मित्रांनो आपण संपूर्ण चोंदे फार्म फिरून झालेलं आहे आणि मी येथे तुम्हाला जर राहायचं असेल तर स्टेची सुद्धा इथं सुविधा आहे. याच्यात तुम्हाला 2800 रुपये पर पर्सन, GST वेगळा, असे तुम्हाला इथं पेड करावं लागतं. आणि असं पेड करून तुम्ही इथे सुद्धा तुम्ही स्टे करू शकता. वेळ झाली होती ती ट्रॅक्टर राईडची, जो ट्रॅक्टर राईड्स आपल्याला करायचीच होती, त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबून राहिलो आणि शेवटी ट्रॅक्टरमध्ये बसलो आणि संपूर्ण फार्मची एक चक्कर लावली.
चला कंप्लेट दर्शनाला बसले ना. चला उठा मस्त मस्त एन्जॉय आला. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा चोंदे फार्मचा हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की छान असं लोकेशन आहे, छानपैकी असं ॲडव्हेंचर आहे. एका दिवसाची जर तुम्ही पिकनिक स्पॉट बघत असाल जो पुण्याच्या जवळ असायला पाहिजे तर हा जो स्पॉट आहे हा अतिशय उत्तम आहे आणि छानपैकी तुम्ही संपूर्ण दिवसभर या ठिकाणी ॲडव्हेंचर आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता विथ फॅमिली. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आणि नक्कीच जर तुम्हाला यापुढे सुद्धा असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.